बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे काही महत्त्वाच्या भेटीगाठींची। शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पाटील, सलील देशमुख आणि आमदार सुहास कांदे यांनी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली। या भेटीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये। अजित पवार यांच्या नागपूरमधल्या शासकीय निवासस्थानी ही भेट पार पडली आहे। शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पाटील, सलील देशमुख आणि आमदार सुहास कांदे यांनी ही भेट घेतलेली आहे। मात्र रोहित पाटील यांच्या या भेटीने मात्र अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय। सलील देशमुख यांच्या भेटीनेही अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय। तर सुहास कांदे यांनी देखील आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतलेली आहे। अधिक माहिती घेऊया देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून। देवेंद्र, काय नेमकं कारण या भेटीमागचं? प्रज्ञा, सध्या नागपूरमध्ये राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटातील काही आमदारांनी, काही नेत्यांनी अजित पवार उपमुख्यमंत्री यांची नागपूर इथल्या त्यांच्या याच निवासस्थानी थोड्या वेळापूर्वी भेट घेतलेली आहे। जी माहिती सांगितली जाते त्यानुसार मतदारसंघातील जी विकास कामं आहेत या संदर्भात भेट घेतलेली आहे। रोहित पाटील असतील किंवा आमदार अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांनी देखील या ठिकाणी येऊन भेट घेतलेली आहे। काही वेळापूर्वी शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे हे देखील अजित पवार यांच्या भेटीसाठी बंगल्यावरती दाखल झालेले आहेत। रोहित पाटील आणि सलील देशमुख यांना जेव्हा आपण विचारलं, त्यांनी मतदारसंघातील काही प्रलंबित कामं आहेत त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी भेट घेतली असल्याचं दादांना सांगितलेलं आहे। रोहित पाटील यांनी दादांनी स्वतः बंगल्यावरती बोलवलं होतं। मला मतदारसंघातील एका कामासंदर्भात पत्र देण्यासाठी आलो होतो। मात्र एकीकडे हे विकास कामं आणि असं असलं तरी आपण बघतो की शशिकांत शिंदे यांनी देखील काही दिवसापूर्वी याच ठिकाणी दादांची भेट घेतली होती आणि राजकीय वर्तुळात सध्या जी चर्चा आहे ती म्हणजे हे दोन राष्ट्रवादीचे गट जे आहेत ते एकत्र येतील, तशा पद्धतीच्या घडामोडी आगामी दिवसामध्ये घडतील अशा पद्धतीची चर्चा आहे। त्यामुळे एकीकडे विकास कामांसाठी भेट असली तरी दुसरीकडे राजकीय वर्तुळात या दोन्ही राष्ट्रवादींच्या संदर्भात एकत्रीकरणाच्या देखील चर्चा घडतात आहे आणि त्या दृष्टीने या ज्या भेटीगाठी होतात आहे त्याकडे बघणं महत्त्वाचं ठरतं आहे। प्रज्ञा, नक्कीच। मात्र या भेटीगाठींमुळे अनेक चर्चांना उधाण येते। एकीकडे विकास कामांचं जरी कारण दिलं जात असलं तरी सुद्धा या भेटींमागे नेमकं काय असाही प्रश्न विचारला जातोय। खरं तर स्वतः अजित पवार हे अगदी भल्या पहाटेपासूनच कामाला लागतात। मात्र या भेटींमागचे काही वेगळे अर्थ आहेत का हे जाणून घेण्याचा काही प्रयत्न केलात आपण? नक्कीच, ज्यावेळेस आपण रोहित पाटील असतील किंवा सलील देशमुख असतील यांना विचारलं या भेटींसंदर्भात तर त्यांनी एकमेव कारण दिलेलं आहे ते म्हणजे विकास कामांच्या संदर्भातला किंवा मतदारसंघातील जी प्रलंबित कामं आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे त्यांच्या भेटीला आलेलो आहे। मात्र यापूर्वी देखील काही दिवसापूर्वी देखील शशिकांत शिंदे असतील किंवा इतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते असतील त्यांनी अजित पवारांची भेट घेतलेली आहे आणि त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीमध्ये नेमकं काय चाललेलं आहे याची जी आहे ती राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झालेली आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।